शिवसेना पॅनल क्रमांक 4 चे उमेदवार मयूर पाटील यांच्या प्रचाराचा वेग वाढला असून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या प्रचारार्थ कल्याणात दाखल होणार आहेत। तर आज पॅनल क्रमांक 4 चे रोहन कोट यांचा प्रचार दौरा मोहने बाजारपेठ येथे पार पडला। या प्रचारामध्ये सामान्य नागरिक तसेच व्यापारी वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया रोहन कोट यांनी दिली आहे। आज मोहना बाजारपेठमध्ये जो आमचा पॅनल क्रमांक 4 जो प्रचार करत आहे, आमचे पॅनल क्रमांक 4 चे उमेदवार पूजा अश्विन जोगदन, नमिता मयूर पाटील, मयूर सुरेश पाटील व रोहन पांडुरंग कोट हे असे आम्ही पॅनल क्रमांक 4 चे 4 उमेदवार आहेत। या ठिकाणी बाजारपेठमध्ये आम्हाला जो व्यापारी वर्ग आहे त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आम्हाला, आणि नागरिकांचाही प्रतिसाद खूप लाभलेला आहे। लोकांचा एक आमच्याकडून एक अजेंडा आहे का त्यांना एक नवीन बदल पाहिजे, आणि तो बदल आज लोकांच्या तोंडातून निघतोय आणि लोकांच्या प्रतिसादामुळे आम्हाला कळतंय का लोकांनी आम्हाला एक चांगला कौल दिलेला आहे। या ठिकाणी नागरिकांना काय आश्वासन द्याल? नागरिकांना काहीतरी नवीन विजन पाहिजे। नवीन म्हणजे मोहने परिसरामध्ये आतापर्यंत गटर, पायवाटा याच प्रकारे आतापर्यंत नागरिक बघत आलेले आहेत। या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जे आपण टॅक्स भरतो, मोहने परिसरामधून जी नागरिक टॅक्स भरतात त्यांना कोणत्याही प्रकारचा केडीएमसी म्हणजे महानगरपालिकेकडून फायदा होत नाहीये। या ठिकाणी बगीचा नाहीये। या ठिकाणी जो ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे तो ड्रेनेजचा प्रॉब्लेम अजूनपर्यंत सॉल्व्ह झालेला नाहीये। त्यामुळे नागरिकांना अजून भरपूर गोष्टी जी मैदान, खेळाची मैदान आहेत ते अजून या ठिकाणी उपलब्ध नाहीये। मोहने परिसर यासाठी एकदम त्रस्त झालेला आहे, आणि त्यांना एक अपेक्षा आहे का महायुतीचे जे उमेदवार आहेत, भाजपा, शिवसेना, आरपीआय, लवजी शक्ती सेना याचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे का हे पूर्ण करतील। आणि येणाऱ्या 15 तारखेला तुमच्या माध्यमातून मी आवाहन करतो, येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाणा समोरील बटन दाबून आमच्या 4 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा।